स्वतःला शिक्षा देणं खूप सोपं आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे इंद्रजीत. आम्ही आहे शब्दांच्या प्रवासामध्ये. आजचा विषय आहे स्वतःवर राग. कधी-कधी राग कुणावर येत नाही, तो स्वतःवरच येतो. मी असं का आहे? मी असं का वागलो? मी केवढा कमकुवत आहे? मी यापेक्षा चांगलं करू शकलो असतो. हे विचार खूप शांतपणे येतात आणि आपणाला थकवतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःवर राग येणं म्हणजे हे काही कमीपणा नाही. याचा अर्थ एवढाच, की तुम्ही संवेदनशील आहात. तुम्हाला फरक पडतं, की तुमच्यात किती चांगल्या गोष्टी आहेत किंवा नाही आहेत. स्वतःला शिक्षा देणं खूप सोपं आहे, पण स्वतःला समजून घेणं खूप कठीण आहे. आपण स्वतःला शिक्षा लगेच देतो, पण स्वतःला कसं सुधारू शकतो, कसं पुढे जाऊ शकतो, ह्याच्यासाठी समजून घेत नाही. जेव्हा राग येतो, ती ऊर्जा आपण स्वतःला शिक्षा देण्यामध्ये वापरतो. पण तीच ऊर्जा जर आपणाला सुधारण्यामध्ये, आपल्याला समजून घेण्यामध्ये, चुका सुधारण्यामध्ये वापरलो, तर आपण खूप बदलू शकतो. मग राग ही ऊर्जा आहे, त्याचा उपयोग करून घ्या. तुम्हाला सुधारण्यामध्ये, घडवण्यामध्ये, ना की स्वतःला शिक्षा करण्यामध्ये. हा विषय तुम्हाला आवडला असेल, तर ह्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया सांगा.